तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. तर गरुड झेप मित्रमंडळ आपल्या मंडळाची 2025ची ही दहीहंडी आज रात्री 12ची हंडी आज फोडणार आहे आपण. तर त्याची तयारी जोराशोरात सुरू आहे. आता थोड्याच वेळात 12 वाजले की आपली 12ची हंडी फोडली जाईल. तर हळूहळू मुलं येत आहेत, कारण की आपली बिल्डिंग पूर्ण खाली झाली आहे. सगळे दुसरी वेगवेगळीकडे राहायला गेलेत. तर तिथून ते येत आहेत, आता जमा होत आहेत. तर बघत राहा आपला एन्जॉय हंडीचा.
तर आपलं साईबाबाच्या मंदिरामध्ये गाराणं घालून झालं आहे. तर आपण आलो आहे आता हंडीच्या खाली. हंडीच्या खाली आपण एक जागेवाल्याला एक नारळ देतो. तर हा नारळ देताना जो फोटो आपण काढतो, तो फोटो काढण्यासाठी जी मुलांची तगमग असते ती नक्की बघा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीच तगमग असणार आहे. कोणीही नीट उभा राहत नाही, सगळे मध्ये असतात. अरे काय कोण दिसतंय?
व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, सॉरी गुड आफ्टरनून, कारण की 12 वाजून गेलेत दुपारचे. रात्री हंडी फोडून निघालो तेव्हा 3 वाजलेले. तर सकाळी उठून पण एवढा पाऊस होता की बाहेर पडायचं मनच नव्हतं. आता पाऊस जरा थांबला आहे म्हणून निघालो, तर खूप काही मिस झालं. 1 वाजले डायरेक्ट जेवायला बसले आपण सगळे. इथं जाऊन काय फायदा नाही. मला भूक लागले मला. भूक लागली. सकाळची जी पूजा असते ती मिस झाली. परत सकाळची आपली बिल्डिंगजवळची हंडी मिस झाली. आणि अजून एक शिवसेनेची हंडी ते आपल्या मुंबई दरबार हॉटेलजवळ लागते, ती सुद्धा मिस झाली. त्यावेळी किती 9 तर लावतील ना? 7च तर लावतील. 7च. आम्ही 9च्या अपेक्षा करतो. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. 9 तर लावणार की 8 इकडे 4 तिकडे 4. ही जी समोर दिसते ती मुलींची हंडी आहे. आजकाल मुलीसुद्धा 5 ते 6 तर आरामशीर लावतात. तर मुलांना 7 ते 8 तर लावावीच लागेल, प्रयत्न तरी करावाच लागेल. तर आपली पावसामुळे मुलं थोडी कमी आहेत, पण आपण आता इथे 7 थराची ट्राय करणार आहे. तर मला तर वाटतं आहे नक्कीच लागेल. चला तर मग बघूया आपली 7 थर. इथे फॉरेनरसुद्धा आपल्या दहीहंडीची मजा घेताना. या ठिकाणी प्रयत्न करत आहे. कोणी ब्रिगेडीचा डिले रोड नामोदोशी मार्ग जरुरी. हंडी वर करा. तर फायनली आपली ह्या वर्षीची 7 थर लागलेली आहे आणि मित्र सगळे एन्जॉय करत आहेत. नाचायचं बोललं तर मित्र कधीच ऐकत नाही, नाचायला खूप आवडतं. तर आपण आता जी 7 थर लावली ती फिनिक्स मॉलच्या समोर सुनील शिंदेंची हंडी होती, शिवसेनेची.
परत इथे बाजूलाच आपल्याला एक हांडी मिळाली मणसेची. तिथे आपण आता समोर बघताय 6 थर लावतोय. याच्यानंतर आपण जाणार आहे एल्फिस्टनला. एल्फिस्टनला ही मणसेची एक हांडी आहे. बघूया आपण तिथे किती थर लावता येतील. शेअर करा, सबस्क्राईब करा. जाधव फॅमिलीला. गरुडजप किती तर लावणार आहे? गरुडजप किती तर लावणार आहे? गरुडजप किती तर लावणार? गरुडजप किती तर लावणार? घाबरू नको. असा समजला रोग आहे का नाही? घाबरू नको. समोर बघायचं, समोर समोर बघायचं, खाली बघायचं नाही. तर पुन्हा एकदा आम्ही आलो आहे लालबागला. आपल्या इन्कम टॅक्स जवळ जी हंडी आहे, सकाळी आपण ज्या हंडीसाठी वेट करत होतो तिथे आपला नंबर आला आहे. तर बघताय किती जोशात आणि जल्लोषात सगळे 7 थर लावायच्या प्रयत्नात आहेत. पण इथे शो चालू आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे. काळोख तर खूप केला आहे पावसाने. संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि बघताय तुम्ही कसे स्वतःच्या खिडकीतून इथे हंडीची मजा घेताना पब्लिक. स्टेजवरून तर आपल्या मंडळाचं नाव घेत होते थर लावण्यासाठी, पण त्यांचेच कार्यकर्ते इथे दुसऱ्याच मंडळाला सेफ्टी बेल्ट लावत होते. त्यामुळे थोडा आपल्या मंडळाची मचमच झाली. त्या मचमचमुळे आपल्याला आता चान्स मिळाला आहे. तर बघूया आपली 7 थर कशी लागते.
फायनली आपण लालबागच्या इन्कम टॅक्सजवळ आपण साथर लावली आणि मग तिथून आलो आपण डायरेक्ट आता ITC हॉटेलजवळ. तर ITC हॉटेलजवळ सगळे थांबलेत आणि सकाळी आपण स्नॅक्ससाठी सगळ्यांनी समोसे मागवलेले, पण ते आता आपल्याला संध्याकाळी खावे लागत आहेत कारण की आपल्या हंडीला खूप उशीर झाला आहे. आता 5 वाजत आले. आता बघूया दादरला एक हिंदू कॉलनीमध्ये एक हंडी असेल, ती हिंदू कॉलनीतली हंडी जर मिळाली तर तिथे थोडा वेळ जाईल आणि मग तिकडून आपण डायरेक्ट घाटकोपरला जाऊ जेवण्यासाठी. चला तर मग भेटूया हिंदू कॉलनी दादर. अरे वो जोश नहीं है, वो जोश नहीं है. गाड़ी में आओ, देखो कितना जोश है, एकदम ही है. Hello guys. काय बोलाय साखर होतं. दोनदा आम्ही साखर लावलेले आहेत. आता राखी जाधव यांच्याकडे परत एकदा साखर लावणार आम्ही. आता सध्या आम्ही जेवायला थांबलोय. जेवून मग आम्ही परत साखर लावायला घाटकोपरमध्ये जाणार आहे. गरुडदेव 8 तर लावणार आहे की नाही? जेवायला 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 किती वाजले? जेवायला की नाश्त्याला? जेवा जेवा 6 वाजले. नाश्ता करतोय आम्ही सकाळचा. आता पुढच्या वर्षी पावसामुळे आपल्याला येत आहे. पावसाने धोका दिला. गरुडदेव 8 तर लावणार आहे की नाही?
9 धर 7 लावता ते जाऊ उठे ना पुढे तुम्ही 8 बोलता बघ ये जाऊ ना मार हे उठतंय एवढी झोप फिरवली नाही आता पोटात कावलं वाढायला गरुडचे बागतर कधी लावणार? आम्ही लावू आता जनरेशन आहे आमचे करायचे आहेत. नाही कोण नाही लागणार हे होते नाही बोलताय आमचे लागणार 8 वैताग आला आम्हाला आता. लागणार म्हणजे लागणार. आम्ही आता रिटायरमेंट 8 तर कधी लागणार आहे? कधी लागणार? आता किती वाजले 7 वाजता लागेल. 8 तर 7 वाजता 7 तर लागेल 8 तर लागतील. 10 वाजता 10 तर 11 वाजता विश्वविक्रम विरावरून जे रिक्षा चालक आले त्यांनी आता जे बोलले त्यांनी आमचा थर पाडलाय 3 वेळा. काय बोलले ए बाबा मी नाही आता वाजले किती 6 7 वाजता 8 टन लागणार आहे. हे आपले आमचे कोच आता आपले 21 शिंदे काय तरी बोला. 21 शिंदे कुठे गेला? 21 शिंदे बडेकर हात दुखलाच काय? हे बडेकर हात दुखलाच काय? तर कधी लावणार आहे? गरुड हे 8 तर लावणार. जेवण झाल्यावर जेवण लावणार पक्का. काय बाकी आम्ही लोक जेवायला बसलोय. जेवायला आले इथे आम्ही लोक. काय तुम्ही काय सगळ्यात पहिले जेवून घेता प्रत्येक वेळी? कावलं कुठून एवढं नाचवली नाही इन्कम टॅक्स जवळ चला कोण दादाचा चला आम्ही जाऊ म्हणताना गरीबों को खाना खिलाओ भाई. गरीबों को खाना खिलाओ. गरीबों को खाना खिलाओ. 2 मिनिटं काम. हळू गरीबों को खाना खिलाओ. हे मला ते प्लेट भाई. गरीबों को खाना खिलाओ. हे बडेकर हात उचले काय? पाणी बघतोय देतोय हे झालं बघायला. तुझं लक्ष होतं काय ते सांगायला. तुझं लक्ष नव्हतं. सगळं संपवली. आता कसं बेस वाटतंय? काय बरं वाटतंय ना आता? तेव्हा प्लेट गरुड जेबचे 8 तर लागणार की नाही? गरुड जेबचे 8 तर लागणार की नाही? 21 शिंदे
सात लावून झाले. तर आपली हिंदू कॉलनीमधली हंडी कॅन्सल झाली आणि आपण डायरेक्ट घाटकोपरला आलो जेवायला. तर 6 वाजलेत आपल्याला जेवायला. चला तर मग जेवून घेऊया आणि जाऊ पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये बाकीच्या हंड्या फोडायला. तर जेवून घेतलं आणि थोडंसं सगळ्यांनी डान्स केला आणि पुन्हा त्याच जोशात आपण चाललो आहे. घाटकोपरलाच आपण जेवलो आणि आता इथे घाटकोपरलाच आपली राम कदमची हंडी आहे, तिथे आपण चाललो आहे. तर जरा बघूया आता तिकडे काय नंबर वगैरे कधी येतो आपला काय माहीत नाही, कारण की तिथे खूप वेळ लागतो हंडी फोडायला. चला तर मग राम कदम दही हंडी.
अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. अरे वा, यांच्यासाठी जोरात टाळ्या होत्या. आज यांनी 6 थर लावलेले. संधू भाई, हमारे रायों को वहाँ ले जाना है, पब्लिक में थोड़ा वहाँ ले जाके गाना. पंचनामाचे आपले हे राघव हिरो आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजूया आणि तुमच्यासाठी भेटायला तिकडे तर इथे आपण 6 थर लावली. ही आहे घाटकोपरची राम कदमची हंडी. आज फर्स्ट टाइम असं झालं आहे की ते आपल्याला लवकर नंबर मिळाला, नाही तर आपल्याला तास 2-2 तास इथे थांबावं लागायचं. तर आता आपण आलो आहे इथेच घाटकोपरमध्येच राखी जाधव यांच्या हंडीला. बघताय तुम्ही खाली पूर्ण मैदानात चिखल आहे. या चिखलामध्ये उभं राहून आपण हंडी लावायची आहे. तर इथे पण आपण 6 थर लावणार आहे. आपण अनुभवतोय मुंबईतला सर्वात मोठा दहीहंडी उत्सव. वीर नेताजी, आपण हे पण कुठल्या म्हणजे ना वीर नेताजी आयोजक सन्माननीय राखीताई जाधव यांच्या माध्यमातून आयोजित असलेला हा मुंबईतला देखणा आणि नयनरम्य असा मुंबईतला सर्वात मोठा दहीहंडी उत्सव 2025चा सोहळा आपण अनुभवतो. आम्ही वीर नेताजी, आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आम्हाला देखील आनंद झाला. आपल्या कार्यकर्त्याला सहकाराची सलामी. जरा जोरदार टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजे प्रत्येकाच्या. गरुड शेत गोविंद पथक सुरू असलेल्या मरोना गरुड शेत. 1 मिनिट थांबा, मरोना पुन्हा खाली उतरल्याच्या नंतरच आपण लावायचंय. थांबा. गरुड झेप मुळातच नावासारखी ही झेप ही खऱ्या अर्थाने क्षितिजाला गवसणी घालते. आकाशाच्या वर सुद्धा जाऊन तर 10 वाजत आले आणि विक्रोळीला एक हंडी मिळाली आपल्याला. तर इथे आपल्याला 5च थर लावावे लागणार, कारण की इथे टॉपचा जो आहे त्याचं वय 14 वर्षाच्या खाली नसावं, म्हणून आपल्याला इथे 5च थर लावावे लागणार आहे. सलामती दिली आहे पथकाने. 1 2 3 4 5. विक्रोळीची दुर्गा माता, सेफ्टी हार्नेस, भोकल. यावेळेस बाबू चांगला राहिला. यावेळेस बाबू सर्वांनी बाबूसाठी हे करा. आमचा हा बाबू पोकलाच नाही. ट्रक कुठे आहे? हा, ट्रक कुठे आहे? ट्रक कुठे काय माहिती नाही, हरवलंय. ते सर्व विचारताय ट्रक कुठे आहे, ट्रक कुठे आहे. तर खरंच ट्रक कुठे आहे? ट्रक मिळालाच नाही. फक्त थोड्या वेळासाठी ट्रक दिसला, त्यानंतर अजून ट्रक दिसला नाही. आपले स्पीकर आहेत, त्याच्यामध्ये गाणी लावायची होती, आपल्याला नाचायचं होतं, पण ट्रक काय मिळतच नाही. तर फायनली आम्ही निघालोय घरी आणि आता पोचलो आम्ही माटुंग्याला. पोरा अजूनही घाटकोपरलाच आहेत. ते येत आहे ट्रक बरोबर नाचत नाचत. मी दिवसभर भिजून आहे, थंडी वाजते म्हणून मी निघालो. आता पुन्हा वाट बघा 12 महिन्याची. परत ती हंडी कधी येईल पुढच्या वर्षी. तर ही हंडी इथे संपते आणि आपला ब्लॉग इथे संपतोय. भेटू पुढच्या वर्षी. व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.